हाय मैत्रिणींनो, माझ्या सुईधागा चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण शिवणकामातील कॉटन कपड्याची योग्य हाताळणी कशी करावी ते पाहणार आहेत. सर्वप्रथम कापड वापरण्यापूर्वी ते धुवून आणि इस्त्री करून घ्यावे. ते मी इथं घेतलेले आहे. मोजमाप घेण्यापूर्वी कापड व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे. योग्य मोजमाप कसे घ्यावे ते मी तुम्हाला दाखवत आहे. कपड्याची लांबी आहे 9 इंच. त्याचा सेंटर आला 4.5 इंच. त्याच्यावर मार्क करून आपण एक लाईन ओढून घेणार आहोत. त्या लाईनीवरच कटिंग करणार आहोत. तुम्ही ड्रेस किंवा ब्लाऊज याचे योग्य मोजमाप घेऊन मार्किंग करून त्याच्यावरतीच कटिंग करायचं आहे. नवशिक्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे. जे आपण मार्क केलेलं आहे त्याच्यावरती व्यवस्थित कटिंग करायचं आहे, जे मी तुम्हाला दाखवत आहे. सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवायची आहे. आपल्याला सीम तयार करायचे आहे. अर्ध्या इंचावर मार्क करायचा आहे. स्केलच्या साहाय्याने लाईन ओढायची आहे. याच्यावरती आपण शिवण करणार आहोत. शिवण करण्या अगोदर आपल्याला पिन लावायचे आहे, कारण कपडा स्थिर राहतो आणि शिवण व्यवस्थित येते. सुती कापडासाठी योग्य सुई आणि धागा वापरावा, त्यामुळे शिवणकाम अधिक मजबूत आणि स्वच्छ दिसते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवण करताना कपडा ओढायचा नाही, त्याच्यामुळे शिवण बिघडण्याची शक्यता असते. पिन काढताना कपड्याला कोणताही इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जी सीम तयार झालेली आहे त्याच्यावरती आपल्याला इस्त्री करायची आहे. त्याच्यामुळे फिनिशिंग होण्यास मदत होईल. कापडांच्या कडा कडा उसवू नये यासाठी झिगझॅग स्टिच किंवा वरलॉक स्टिच करायची आहे. माझ्या चॅनेलवरती झिगझॅग स्टिचचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे कॉटन फॅब्रिक हे नैसर्गिक, आरामदायक आणि शिवणकामासाठी अत्यंत सोपे फॅब्रिक आहे. नवशिक्या टेलरिंग शिकणाऱ्यांसाठी कॉटन फॅब्रिक हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सुई धागा जिथे प्रत्येक टाका काहीतरी नवीन शिकवतो. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.